नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की कालच मुंबई पोलीस भरतीची लेखी परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे। 12 तारखेला मुंबईची लेखी परीक्षा होणार आहे आणि त्याच अनुषंगाने महत्त्वाच्या मुंबईवरील प्रश्नांचा सराव आपण आज करणार आहोत। मुंबईबद्दल जे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात यासारखे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही मुंबई पोलीस भरतीचा पेपर देणार आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा। या ठिकाणी सुरुवात करायची आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, मुंबई शहर किती बेटांच्या एकत्रीकरणातून बनले आहे? मित्रांनो, मुंबई शहर आहे ते एकूण 7 बेटांच्या एकत्रीकरणातून तयार झालेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी असणार आहे 7। त्यासोबतच पाहायचं ही 7 बेट कोणती आहेत तर कुलाबा, लिटल कुलाबा, माझगाव, वरळी, परळ, माहीम आणि मुंबई या 7 बेटांच्या एकत्रीकरणातून मुंबई बनलेली आहे। त्यासोबतच मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर होते विल्यम हॉर्नबी यांच्या काळामध्ये हॉर्नबी वेलार्ड नावाचा प्रकल्प राबवून ही मुंबई जोडून एकत्र करण्यात आलेली होती। लक्षात ठेवायचं आहे, मुंबई जोडण्यासाठी कोणता प्रकल्प राबवला गेला होता? हॉर्नबी वेलार्ड नावाचा प्रकल्प। ठीक आहे, पुढे पाहायचा प्रश्न क्रमांक 2, मुंबईची ग्रामदेवता म्हणून कोणाला ओळखले जाते तर मुंबादेवीला। मुंबादेवीवरून मुंबईवरून मुंबई हे नाव बनलेलं आहे, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे। आता मित्रांनो, मुंबादेवी कुठे आहे सध्या तर भुलेश्वर भागात आहे। लक्षात ठेवायचं आहे, सुरुवातीला ती बोरीबंदर या भागामध्ये होती, आता कुठे आहे? भुलेश्वर भागामध्ये आहे। पुढे तिसरा प्रश्न आहे, मुंबईला कोणत्या देशाच्या राज्यकन्येच्या लग्नात आंदण म्हणजेच हुंडा म्हणून ब्रिटिशांना देण्यात आले होते? या ठिकाणी पाहायचं आहे, 1661 साली ब्रिटिशांचा राजकुमार दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालची राजकुमारी कॅथरीन ऑफ ब्रेगेन्झा यांचा विवाह ठरला होता। आणि मित्रांनो, या विवाहामध्ये पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना मुंबई हे बेट आंदण म्हणजेच हुंडा म्हणून दिलेलं होतं। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? कोणी दिलं? पोर्तुगालने दिलं। कोणाला दिलं? ब्रिटिशांना दिलं। पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 4, भारतात पहिली प्रवासी रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान केव्हा धावली? या ठिकाणी तारीख लक्षात ठेवायची आहे, 16 एप्रिल 1853 ला भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए। मुंबईतील कोणतं स्टेशन तर बोरीबंदर। मुंबईतील बोरीबंदर पासून ठाण्यापर्यंत ही रेल्वे धावलेली होती आणि यामधील पहिले भारतीय प्रवासी कोण होते? जगन्नाथ शंकर शेठ हे होते, हे देखील लक्षात ठेवायचं। पुढचा प्रश्न आहे, मुंबईत पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? 1854 साली कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू केली होती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी। प्रश्न क्रमांक 6, मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मुंबई महानगरपालिकेची स्थापना आहे ते मित्रांनो 1888 साली करण्यात आली होती, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय बी 1888। आता मित्रांनो, ही भारतातील सर्वाधिक श्रीमंत महानगरपालिका आहे। ठीक आहे, राजधानी नाही, महानगरपालिका। पुढे प्रश्न क्रमांक 7, मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? मित्रांनो, मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये 3 तालुके आहेत। ठीक आहे, कोणते कोणते तर ते आहेत अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला। लक्षात ठेवायचे, मुंबई उपनगरमध्ये 3 तालुके अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला। त्यासोबतच मुंबई शहर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? मुंबई शहर जिल्ह्यामध्ये फक्त 0 तालुके आहेत। ठीक आहे, मुंबई शहरमध्ये तालुके नाहीत। मुंबई उपनगरमध्ये 3 आहेत, पर्याय ए आपलं उत्तर असणार आहे। लक्षात ठेवायचं, मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 3 तालुके आहेत आणि ते कोणते? अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला। तसेच मित्रांनो, मुंबई उपनगरचं प्रशासकीय ठिकाण कोणतं आहे? वांद्रे आहे। ठीक आहे, तसेच आता पुढचा 8वा प्रश्न आपण आधीच पाहिला, मुंबई शहर जिल्ह्यामध्ये एकूण तालुके ते 0, याच्यामध्ये तालुके नाहीयेत। पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र व मुंबई पोलिसांचे घोषवाक्य काय आहे? सर्वांना माहित आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, पर्याय सी। प्रश्न क्रमांक 10, मुंबई पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय आहे ते कॉफर्ड मार्केट म्हणजेच महात्मा फुले मार्केट जवळ स्थित आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे। प्रश्न क्रमांक 11, मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? मित्रांनो, मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त हे पद आहे ते 2023 साली निर्माण करण्यात आलं आणि यानुसार देवेन भारती यांची मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी आहे। आणि मित्रांनो, सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? देवेन भारती हेच आहेत। लक्षात ठेवायचं, विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती आणि आता ते कोण आहेत? पोलीस आयुक्त आहेत मुंबईचे। प्रश्न क्रमांक 12,
फोर्स 1 ची स्थापना कशाचा मुकाबला करण्यासाठी करण्यात आली, तर दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी करण्यात आली, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. फोर्स 1 ची स्थापना कधी करण्यात आली, जर उत्तर माहित असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. यावर आपण काल आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर जवळजवळ 300 प्रश्न पाहिलेले, त्यानंतर आज आपण मुंबईवर 200 प्रश्न तरी टाकणार आहोत. प्रश्न क्रमांक 13. किंग जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या स्वागतासाठी मुंबईत कोणती वास्तू उभारण्यात आली, तर या ठिकाणी पहा 1911 ला प्रिन्स जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी भारतामध्ये आले होते. यांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया उभारण्यात आला होता, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 14. मुंबईचे अनभिक्षित सम्राट किंवा शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते, तर जगन्नाथ शंकर शेठ उर्फ नाना शंकर शेठ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान कोणत्या ऐतिहासिक चळवळीसाठी प्रसिद्ध आहे, या ठिकाणी पाहायचंय 1942च्या 8 ऑगस्ट रोजी मुंबईतील गवालिया टँक मैदानामध्ये महात्मा गांधींनी सभा घेतली आणि त्या ठिकाणी 2 नारे दिले होते, 2 घोषणा दिल्या होत्या. कोणत्या? पहिली छोडो भारत म्हणजे क्विट इंडिया आणि दुसरी करो या मरो. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी चले जाव चळवळ म्हणजेच क्विट इंडिया मूवमेंट किंवा भारत छोडो मूवमेंट सुरू झाली होती, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान हे चले जाव चळवळीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी महात्मा गांधींनी 2 घोषणा दिलेल्या होत्या, भारत छोडो आणि करो या मरो. तसेच मित्रांनो ऑगस्ट क्रांती मैदानाचं आधीचं नाव काय होतं, गवालिया टँक मैदान होतं, हे देखील लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 16. मुंबईत नेट झिरो म्हणजे शून्य कार्बन उत्सर्जनचे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत साध्य करण्याचे ठरवले आहे, तर हे वर्ष असणार आहे 2050. भारतासाठी लक्ष्य आहे 2070, परंतु मुंबईने जगातील महत्त्वाच्या शहरांसोबत स्वतःचं ध्येय आहे ते 2050 ठेवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 17. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जायचे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पूर्वीचं नाव होतं सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणती नदी मुंबई शहरातून वाहते, या ठिकाणी पाहायचंय मिठी नदी आहे ती मुंबई शहरातून वाहते आणि मुंबईतील विहार तलावामध्ये याची निर्मिती होते. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. लक्षात ठेवायचं आहे मिठी नदी मुंबई शहरातून वाहते. त्यासोबतच पाहायचं आहे विहार तलाव या ठिकाणी आहे, त्याच्यातून ही नदी वाहते. त्यासोबतच गोदावरी, भीमा, पंचगंगा ह्या कुठे आहेत, महाराष्ट्रामधील पठारी भागात आहेत आणि मिठी ही कोकणातील म्हणजे मुंबईतील आहे. प्रश्न क्रमांक 19. मुंबईतील हाजी अली दर्गा कोणत्या भागात समुद्रातील बेटावर आहे, मित्रांनो हाजी अली दर्गा आहे तो वरळी या ठिकाणी आहे. वरळी या ठिकाणी काय आहे, तर एक बेट आहे, या बेटावर हे हाजी अली दर्गा बांधण्यात आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी आहे. आता या ठिकाणी पहा या दर्ग्यामध्ये कोणत्या पीराची समाधी आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे, यावर देखील प्रश्न येतो. तर या ठिकाणी या बेटावर किंवा या दर्ग्यामध्ये पीर हाजी अली शाह बुखारी यांची समाधी आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 20. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा तलाव खालीलपैकी कोणता नाही, मित्रांनो मुंबईला 7 तलावातून पाणी पुरवठा होतं, 7 तलावातून. ते 7 तलाव कोणते आहेत, तर ते आहेत विहार, तुळशी, तानसा, मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा. मग या ठिकाणी पहा विहार, तुळशी, तानसा आहे, परंतु लोणार कुठे आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. याच्यामधून पाणी पुरवठा होणार आहे का, नाही होणार आहे, म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर असणार आहे. या ठिकाणी लोणार मधून मुंबईला पाणी पुरवठा होऊ शकत नाही आणि मित्रांनो इवन बुलढाण्यामध्ये देखील याचा पाणी पुरवठा होऊ शकत नाही, कारण हे खाऱ्या पाण्याचं आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 21. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईत कोठे आहे, बोरिवलीमध्ये. लक्षात ठेवायचं आहे मुंबईतील बोरिवलीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. मित्रांनो याच उद्यानामध्ये कन्हेरी लेणी देखील आहेत. लक्षात ठेवायचं प्राचीन लेणी आहेत कन्हेरी लेणी आणि ही कुठे आहेत, बोरिवली उद्यानामध्ये आहेत. तसेच आता प्रश्न येतो की कोणत्या उद्यानाला किंवा कोणत्या ठिकाणाला मुंबईचे फुफ्फुस असं म्हटलं जातं, तर मित्रांनो बोरिवली उद्यानाला किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला मुंबईचे फुफ्फुस असं देखील म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 22. अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो, आता या ठिकाणी पहा मुंबईमधील शिवडी आणि नवी मुंबईमधील न्हावाशेवा या ठिकाणांना जोडणारा सेतू कोणता आहे, अटल सेतू, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, हा जोडतो मुंबई आणि नवी मुंबईला, म्हणजे पर्याय बी. मुंबईमधील शिवडी आणि नवी मुंबईमधील न्हावाशेवा.
प्रश्न क्रमांक 23, भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? या ठिकाणी पाहायचं आहे आरबीआय असू दे, बीएसई, एनएसई, सेबी, तसेच नाबार्ड यासारख्या मोठमोठ्या बँका आणि संस्था यांची मुख्यालय आहेत ते कुठे आहेत? मुंबईमध्ये आहेत. आणि मित्रांनो यामुळेच मुंबईला काय म्हणतात? भारताची आर्थिक राजधानी म्हणतात. पर्याय डी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कोणत्या रस्त्यावर स्थित आहे? मित्रांनो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे ते मुंबईतील दलाल स्ट्रीट या रस्त्यावर आहे, या रोडवर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे, दलाल स्ट्रीट. प्रश्न क्रमांक 25, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? हे देखील मुंबईमध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे 1935 साली 1 एप्रिल याची स्थापना झाली. त्यावेळी मित्रांनो ही स्थापना कोलकाता या ठिकाणी झाली होती आणि 1937 पर्यंत याचं मुख्यालय कोलकाता या ठिकाणी होतं आणि 1937 ला ते मुंबई या ठिकाणी आणण्यात आलं आणि आतापर्यंत ते मुंबई या ठिकाणीच आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 26/11 मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी शहीद झालेले महाराष्ट्र एटीएस चे प्रमुख कोण होते? तर या ठिकाणी पहा, त्यावेळी महाराष्ट्र एटीएस चे प्रमुख होते हेमंत करकरे. पर्याय डी. आता मित्रांनो कमेंट करून सांगायचं आहे एटीएस ची स्थापना कधी करण्यात आली होती? महाराष्ट्रामध्ये एटीएस ची स्थापना कधी करण्यात आली होती? कमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे? तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 9359686100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 27, जिवंत दहशतवादी अजमल कसाबला पकडताना कोणत्या धाडसी पोलीस अधिकाऱ्याला वीरमरण आले? मित्रांनो, कसाबला पकडण्यासाठी कोणी प्रयत्न केले होते? तर तुकाराम ओंबाळे यांनी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. आणि त्याच्या गोळीबारामध्ये जखमी होऊन यांचा मृत्यू देखील झालेला होता. आता या ठिकाणी पोलीस अधिकारी म्हटलेला आहे, या ठिकाणी कोणताही आक्षेप नाहीये, परंतु लक्षात ठेवायचं आहे पोलीस उपनिरीक्षकापर्यंत जी सर्व पद आहेत ते काय असतात? तर पोलीस कर्मचारी असतात आणि तिथून वर पोलीस अधिकारी असतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, मुंबई पोलिसांचे सायबर सेल प्रामुख्याने कशाचा तपास करते? तर हे प्रामुख्याने इंटरनेट आणि संगणकीय गुन्ह्यांबाबत तपास करते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती आहे? या ठिकाणी पाहायचं आहे नुकसा 2025-26 साठी बीएमसीचा म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प किती रुपयांचा होता? तर 50,000 कोटीपेक्षा अधिक रुपयांचा होता. म्हणजे या ठिकाणी यानुसार बीएमसी ही काय होते? महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका होते. पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे, बृहन्मुंबई. प्रश्न क्रमांक 30, मुंबईतील मरीन ड्राईव्हला रात्रीच्या वेळी कोणत्या नावाने संबोधले जाते? याला मित्रांनो क्वीन्स नेकलेस म्हणजे राणीच्या गळ्यातील हार असं संबोधलं जातं. म्हणजे पर्याय बी आपलं असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी पाहायचं, या ठिकाणी काय आहे तर टेट्राहेड्रल आकाराचे खडक आहेत आणि मित्रांनो त्यामुळेच या ठिकाणी याला राणीच्या गळ्यातील नेकलेस किंवा राणीचा हार असं म्हटलं जातं.
पुढे पहा प्रश्न क्रमांक 31, मुंबईत मोनोरेलची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 2014 ला झाली. पर्याय बी आपलं उत्तर आहे. तर ही कोणत्या मार्गादरम्यान झाली? तर मुंबईतील वडाळा ते चेंबूर या दरम्यान मुंबईतील पहिली मोनोरेल सुरू झाली होती. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी आहे. 2014 ला सुरुवात झाली आणि स्थानक कोणती? वडाळा ते चेंबूर. पुढे पहा प्रश्न क्रमांक 32, मुंबई मेट्रोची पहिली लाईन कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावली? आता वर पाहिलं मोनोरेल, खाली विचारलंय मेट्रो. मेट्रोची पहिली लाईन कोणत्या दरम्यान होती? कोणत्या स्थानकादरम्यान होती? तर ती वर्सोवा ते घाटकोपर या दरम्यान होते. वर्सोवा अंधेरी घाटकोपर या मार्गावर होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 33, भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबईत कोठे आहे? मित्रांनो, हे तुर्भे या ठिकाणी आहे. तुर्भेचं आधीच नाव ट्रॉम्बे होतं. या ठिकाणी काही वेळा ट्रॉम्बे म्हटलं जाईल, परंतु ट्रॉम्बे विसरूनच जा. या ठिकाणी याचं आता नवीन नाव काय आहे? तुर्भे आहे. पर्याय सी. पुढे पहा प्रश्न क्रमांक 34, सिद्धिविनायक मंदिर मुंबईत कोणत्या भागात आहे? सिद्धिविनायक मंदिर आहे ते प्रभादेवी या भागामध्ये आहे. कुठे आहे? प्रभादेवी. म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 35, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून कोणत्या वस्तूची ओळख आहे? धारावीची ओळख आहे. पर्याय बी. प्रश्न क्रमांक 36, मुंबईत एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? या ठिकाणी पाहायचंय मुंबईमध्ये एकूण 5 विभाग आहेत आणि त्या 5 विभागांतर्गत एकूण 13 झोन काम करतात. संख्येनुसार 12 आणि 1 पोर्ट असे एकूण 13 झोन मुंबई पोलीस अंतर्गत येतात. ठीक आहे, एकूण 13 परिमंडळ आहेत. विभाग विचारले तर 5, परिमंडळ विचारले तर 13 आणि पोलीस स्टेशन विचारलं तर जवळजवळ 94च्या आसपास काहीतरी आहेत. प्रश्न क्रमांक 37, मुंबईतील कोणता भाग बॉलिवूड किंवा फिल्म सिटी म्हणून ओळखला जातो? तर या ठिकाणी पाहायचंय गोरेगावला बॉलिवूड किंवा फिल्म सिटी त्या नावानं ओळखलं जातं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. प्रश्न क्रमांक 38, हुतात्मा चौक ज्याचे जुने नाव फ्लोरा फाउंटन होते ते कुठे आहे? हे देखील मुंबईमध्ये आहे. लक्षात ठेवायचं, हुतात्मा चौक आधीच नाव होतं फ्लोरा फाउंटन. कुठे आहे? मुंबईमध्ये. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 39, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईसाठी किती जणांनी हौतात्म्य पत्करले? मुंबईसाठी एकूण 106 जणांनी हौतात्म्य पत्कारलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, काही ठिकाणी 105 म्हणतात, काही ठिकाणी 107 म्हणतायत. तर काही ठिकाणी ऑफिशियल ज्या वेबसाईट आहेत, ज्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, त्याच्यावर 106 दिलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40, वानखेडे स्टेडियम कोठे आहे? वानखेडे स्टेडियम मित्रांनो चर्चगेट मुंबई या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. लक्षात ठेवायचं, वानखेडे स्टेडियम चर्चगेट मुंबई. पुढे प्रश्न क्रमांक 41, एलिफंटा लेणी म्हणजे घारापुरी लेणी मुंबईच्या जवळ आहेत, परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी पहा, घारापुरी लेण्यांचा जिल्हा कोणता आहे? रायगड जिल्हा आहे. जवळ तर मुंबईचे आहेत, परंतु जिल्हा रायगड पडतो. ठीक आहे, पर्याय डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे जुने नाव काय होते? तर जुनं नाव होतं व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजे व्हीटी. आता काय नाव आहे? सीएसएमटी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. पर्याय सी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. त्यासोबतच मित्रांनो, हे सीएसएमटी आहे ते कोणत्या रेल्वे विभागाचं किंवा कोणत्या रेल्वे झोनचं मुख्यालय आहे? कमेंट करून सांगायचं. प्रश्न क्रमांक 43, मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे? आपण काय पाहिलं, मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये एकूण 3 तालुके आहेत आणि प्रशासकीय ठिकाण आहे वांद्रे या ठिकाणी. आधीच नाव होतं बँड्रा, वांद्रे या ठिकाणी. ठीक आहे, वांद्रे. पर्याय बी. प्रश्न क्रमांक 44, WPL वुमेन्स प्रीमियर लीग 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? 2026 ला WPL ची 4थी आवृत्ती पार पडली आणि ही रॉयल चॅलेंजर्सनं जिंकली. म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45, मुंबईत वाहतूक पोलिसांकडून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कोणती प्रणाली वापरली जाते? तर ई चालान प्रणाली वापरली जाते. पर्याय ए. प्रश्न क्रमांक 46, भारतीय नौदलाचे पश्चिम नौदल कमांड म्हणजे वेस्टर्न नॅव्हल कमांड कोठे आहे? तर हे मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे. यावर देखील प्रश्न येऊ शकतो किंवा जोड्या जुळवासाठी प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 47, वांद्रे वरळी सी लिंकचे अधिकृत नाव काय आहे? याचं अधिकृत नाव आहे राजीव गांधी सागरी सेतू. लक्षात ठेवायचं आहे, वांद्रे वरळी सी लिंक राजीव गांधी सागरी सेतू. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. दुसरा आहे शिवडी नावसेवा, त्याचं नाव काय आहे? अटल बिहारी वाजपेयी सेतू. लक्षात ठेवायचं, शिवडी नावसेवा अटल बिहारी वाजपेयी सेतू आणि वांद्रे वरळी सी लिंक आहे ती राजीव गांधी सागरी सेतू. प्रश्न क्रमांक 48, आशियातील सर्वात पहिला शेअर बाजार कोणता आहे? या ठिकाणी पाहायचं, 1875 ला
प्रेमचंद रॉयचंद या कापूस व्यापाऱ्यानं BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना केली होती आणि हा आशियातील सर्वात पहिला शेअर बाजार होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा भारतातील आणि आशियातील सर्वात पहिला शेअर बाजार होता. स्थापना 1875 ला प्रेमचंद रॉयचंद या कापूस व्यापाऱ्यानं केली होती. पुढे पहा प्रश्न क्रमांक 49. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च कोठे स्थित आहे? या ठिकाणी हे देखील कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. TIFR टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबईमध्ये आहे. याची स्थापना कधी करण्यात आली होती? 1945 साली करण्यात आली होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना मित्रांनो 1862 ला करण्यात आली होती. पर्याय बी आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ किती आहेत? 3 आहेत. कुठे कुठे आहेत? पणजी, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर. तसेच कोल्हापूर या ठिकाणी देखील अधिक सर्किट बेंच स्थापन करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 51. महालक्ष्मी रेस कोर्स कुठे आहे? मुंबईतील महालक्ष्मी या ठिकाणी. पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52. दादर येथील प्रसिद्ध मैदानाचे अधिकृत नाव काय आहे? मित्रांनो या ठिकाणी शिवाजी पार्क आहे. याचं अधिकृत नाव काय करण्यात आलेलं आहे? छत्रपती शिवाजी महाराज मैदान असं करण्यात आलेलं आहे. पर्याय बी आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं नाव काय? शिवाजी पार्क. आता नाव काय केलेलं आहे? छत्रपती शिवाजी महाराज मैदान. प्रश्न क्रमांक 54. मुंबईतील जिजामाता उद्यान ज्याला पूर्वी राणीची बाग म्हणायचे कशासाठी प्रसिद्ध आहे? मित्रांनो हे एक प्राणी संग्रहालय आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. मुंबईतील जिजामाता उद्यान किंवा राणीची बाग काय आहे? प्राणी संग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक 55. मुंबईला भारताच्या मुख्य भूमीशी जोडणारा पहिला पूल कोणता? सायन कॉजवे. लक्षात ठेवायचं आहे सर्वात पहिला पूल जो मुंबईला मुख्य भूमीसोबत जोडतो त्याचं नाव काय होतं? सायन कॉजवे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. ठीक आहे. सायन कॉजवे. प्रश्न क्रमांक 56. महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे अधिकृत निवासस्थान राजभवन मुंबईत कोठे आहे? आता मित्रांनो राजभवन म्हणायचं नाहीये. काय म्हणायचं आहे? लोकभवन म्हणायचं आहे. या ठिकाणी ज्या ज्या राज्यामध्ये राज्यपालांचं गृह आहे, भवन आहे, त्याला तर राजभवन न म्हणता काय म्हटलं जाणार आहे? लोकभवन म्हटलं जाणार आहे. आणि हे महाराष्ट्रासाठी कुठे आहे? तर महाराष्ट्रातील मलबार हिल या ठिकाणी आहे. लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रातील लोकभवन कुठे आहे? मलबार हिल या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 57. मुंबई पोलीस दलातील क्विक रिस्पॉन्स टीम म्हणजे QRT चे मुख्य कार्य काय आहे? QRT चं मुख्य कार्य असतं दहशतवादी हल्ल्याला त्वरित आणि सशस्त्र प्रत्युत्तर देणे. पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 58. महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झाले? मुंबईतील वरळी या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे 1972 ला मुंबईतील वरळी या ठिकाणी पहिलं ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शन केंद्र सुरू झालं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढे 1982 ला कलर सुरू झालं, रंगीत सुरू झालं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 59. मुंबई पोलिसांना आपत्कालीन परिस्थितीत बोलावण्यासाठी कोणता एकात्मिक क्रमांक वापरला जातो? आता मित्रांनो सुरुवातीला हा क्रमांक होता 100. आता तो झालेला आहे 112. लक्षात ठेवायचं पोलिसांना कॉल करायचा आहे तर काय दाबायचं? 112 डायल करायचं. ठीक आहे. पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 60. महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी कोणते पथक स्थापन केले आहे? निर्भया पथक स्थापन केलेले आहे. पर्याय बी. प्रश्न क्रमांक 61. चोर बाजार मुंबईत कोणत्या भागात आहे? मित्रांनो चोर बाजार नव्हता. मूळचा कोणता होता? खूप गलका, खूप गर्दी असते म्हणून शोर बाजार होता. परंतु पुढे याचा अपभ्रंश होऊन चोर बाजार तयार झाला आणि तो कुठे आहे? तर हा भेंडी बाजार या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 62. मुंबईमध्ये लोकल ट्रेनला लाईफलाईन का म्हटले जाते? कारण मित्रांनो मुंबईमध्ये खूप चाकरमाने आपल्यासारखे काम करतायत आणि मित्रांनो त्या ठिकाणी जे काही वाहतूक व्यवस्था आहे ते अत्यंत कमी दरामध्ये कुठे उपलब्ध होते? तर फक्त लोकल ट्रेन मध्ये उपलब्ध होते. टॅक्सी, रिक्षा परवडत नाही. त्यामुळे या ठिकाणी सर्वाधिक वाहतूक लोकलमुळे होत असल्यामुळे लोकलला काय म्हणायचं? मुंबईची लाईफलाईन असं म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे पर्याय सी, ती दररोज लाखो प्रवाशांची ने आण करते म्हणून याला लाईफलाईन म्हणतात. प्रश्न क्रमांक 63. मुंबईतील सर्वात मोठा आणि सार्वजनिक पातळीवर साजरा होणारा उत्सव कोणता? गणेशोत्सव. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 64. नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE चे मुख्यालय मुंबईत कोठे आहे? मुंबईतील BKC म्हणजे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी NSE चं मुख्यालय आहे. पर्याय डी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 65. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मुख्यालय कोठे आहे? मित्रांनो सेबीचं मुख्यालय देखील मुंबईमध्ये आहे. पर्याय सी. सेबीची स्थापना कधी झाली होती? जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगायचंय.
सेबीची स्थापना कधी झाली आणि सेबीचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? पुढे प्रश्न क्रमांक 66, मुंबई पोलिसांचे सर्वोच्च पद खालीलपैकी कोणते? या ठिकाणी पहा, मुंबई काय आहे? एक शहर आहे आणि शहराच्या ठिकाणी काय असतं? आयुक्तालय असतं आणि आयुक्तालयाचा प्रमुख कोण असतो? आयुक्त असतो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? मुंबई पोलिसांचं सर्वोच्च पद पोलीस आयुक्त हे असणार आहे. पर्याय बी, सीपी किंवा आयुक्त. प्रश्न क्रमांक 67, गवालिया टँक मैदानाचे नवीन नाव काय आहे? तर या ठिकाणी ऑगस्ट क्रांती मैदान. पर्याय सी, गवालिया टँक मैदान या ठिकाणी 1942 साली महात्मा गांधींनी चले जाव आणि करा किंवा मरा हा मंत्र दिलेला होता, म्हणून या ठिकाणी याला ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून ओळखलं जातं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 68, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचे नवीन नाव काय आहे? याचं नवीन नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. म्हणजे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 69, मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल किंवा शिपाई पदावर भरती होण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता काय असते? कमीत कमी 12वी उत्तीर्ण असावं आणि वयाची 18 वर्षे पूर्ण असावीत. तसेच उंची ही ठराविक मर्यादेप्रमाणे असावी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 70, माझगाव डॉक प्रामुख्याने कशासाठी प्रसिद्ध आहे? माझगाव डॉक युद्धनौका आणि पाणबुडी बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 71, मुंबईत और आरे कॉलनी कशासाठी प्रसिद्ध आहे? आरे कॉलनी ही दुग्ध व्यवसाय आणि हरित पट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 72, कॅन्सरवरील उपचारांसाठी प्रसिद्ध असलेले टाटा मेमोरियल हॉस्पिटल कोठे आहे? मुंबईमध्येच आहे. हे देखील लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 73, भारताची चित्रपट राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? या ठिकाणी मुंबईला भारताची चित्रपट राजधानी म्हणजे फिल्म सिटी किंवा फिल्म कॅपिटल ऑफ इंडिया असं म्हणून ओळखलं जातं. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 74, तारापोरवाला मत्स्यालय मुंबईत कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी पहा, तारापोरवाला मत्स्यालय आहे ते मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आहे. म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो, हे गोड्या पाण्यातील माशांचं मत्स्यालय आहे, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 75, मुंबईचे तापमान वर्षभर साधारणपणे कसे असते? उष्ण आणि दमट, सम आणि दमट. म्हणजे पर्याय सी. या ठिकाणी जा आणि नुसतं घामाघूम व्हा. प्रश्न क्रमांक 76, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची पांढरी प्रसिद्ध वास्तू कोठे आहे? या ठिकाणी पहा, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची स्थापना फोर्ट या ठिकाणी करण्यात आली होती. याची प्रसिद्ध वास्तू आहे ती देखील फोर्ट या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. 76 याचं उत्तर काय आहे? एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचं ठिकाण किंवा वास्तू ही फोर्ट या ठिकाणी आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 77, नरीमन पॉइंट हे नाव कोणाच्या स्मरणार्थ देण्यात आलेलं आहे? या ठिकाणी पहा, दादाभाई नरीमन आणि खुर्शीद फ्रामजी नरीमन यांच्यामध्ये उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी काही वेळा नरीमन देणार नाही, दादाभाई किंवा खुर्शीद फ्रामजी असं म्हणतील, त्यावेळी काय करायचं? लक्षात ठेवायचं, नरीमन पॉइंट हे नाव आहे ते खुर्शीद फ्रामजी यांच्या नावाने देण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी, खुर्शीद फ्रामजी नरीमन किंवा खुर्शीद फ्रामजी. प्रश्न क्रमांक 78, डबेवाल्यांसाठी प्रसिद्ध असलेले भारतातील शहर कोणते? डबेवाल्यांसाठी मुंबई. पर्याय सी. डबेवाल्यांना कोणता आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेला आहे? तर डबेवाल्यांना मित्रांनो 6 सिग्मा हा आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 80, ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबईत कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? मित्रांनो, ब्रेबॉर्न स्टेडियम आहे ते क्रिकेट स्टेडियम आहे. कसं आहे? क्रिकेट स्टेडियम. म्हणजे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 81, मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीला कोणता समुद्र लाभलेला आहे? अरबी समुद्र. पर्याय बी. प्रश्न क्रमांक 82, मुंबई शहर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे? मुंबई शहर विचारले, मुंबई उपनगर कोठे होतं? तर मुंबई उपनगर वांद्रे या ठिकाणी होतं. आणि मुंबई शहरचं कुठे आहे? मुंबई शहरचं जुने जकात घर या ठिकाणी आहे. म्हणजे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 83, मुंबईतील काळा घोडा महोत्सव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? कला आणि संस्कृती. काळा घोडा महोत्सव कला आणि संस्कृती. प्रश्न क्रमांक 84, सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात मुंबई व महाराष्ट्रात कोणी केली? बाळ गंगाधर टिळक किंवा लोकमान्य टिळक. पर्याय बी. प्रश्न क्रमांक 85, महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन कोठे भरते? तर हे मुंबईतील विधान भवनामध्ये भरते. म्हणजे पर्याय सी. आणि हिवाळी विचारलं तर हिवाळी हे नागपूरमध्ये भरते. आणि उन्हाळी अधिवेशन होत नाही, उन्हाळ्याच्या अगोदर कोणतं होतं? बजेट अधिवेशन होतं. प्रश्न क्रमांक 86, मुंबईमध्ये IIT कोणत्या उपनगरात आहे? मित्रांनो, मुंबईमध्ये IIT आहे ती पवई या ठिकाणी आहे, म्हणून याला पवई IIT किंवा IIT बॉम्बे असं म्हटलं जातं. पर्याय ए आपलं उत्तर आहे. IIT पवई आणि IIT बॉम्बे आहेत ते दोन्ही एकच आहेत. पुढे पहा प्रश्न क्रमांक 87, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी सर्वात जुना तलाव कोणता? सर्वात जुना तलाव विचारलंय. आपण काय पाहिलं होतं वर? मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव कोणते किती आहेत? 7 आहेत. कोणकोणते आहेत ते पाहायचे असेल तर व्हिडिओमध्ये मागे जाऊन पाहून या.
या ठिकाणी 7 तलाव आहेत आणि मित्रांनो या 7 पैकी सर्वात जुना कोणता आहे? विहार तलाव आहे, म्हणजे पर्याय सी. याची निर्मिती कधी करण्यात आली होती? तर 1860 ला. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला कोणता आहे? तुळशी तलाव. याची निर्मिती 1869 ला, सॉरी 79 ला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तानसा तलाव आहे, ज्याची निर्मिती 1892 ला करण्यात आली होती. लक्षात ठेवायचं, 7 तलाव आहेत त्यापैकी विहार 1860, त्यानंतर तुळशी 1879 आणि तानसा 1892. त्यासोबतच भातसा मोडकसागर या धरणातून देखील मुंबईला पाणी पुरवठा होता. 7च्या 7 पाहायचे असतील तर व्हिडिओमध्ये मागे जा. प्रश्न क्रमांक 88, वाळकेश्वर मंदिर मुंबईत कोणत्या टेकडीवर आहे? वाळकेश्वर मंदिर मित्रांनो मलबार हिल्स या टेकडीवर स्थित आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी आपलं बी असणार आहे. ठीक आहे. त्यासोबतच पहा, वाळकेश्वर मंदिराला दुसरं नाव कोणतं आहे? बाणगंगा मंदिर. बाणगंगा मंदिर किंवा वाळकेश्वर मंदिर विचारलं की ते मलबार हिल्स या टेकडीवर आहे. प्रश्न क्रमांक 89, मुंबई पोर्ट ट्रस्ट MBPT ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना आहे ती 1873 ला करण्यात आली होती. कधी? 1873, म्हणजे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 90, मुंबईची कोणती किनारपट्टी वाळूचा समुद्र किनारा नाही? या ठिकाणी पहा, जुहू, अक्सा, गिरगाव चौपाटे आहेत आणि वाळूचे बीच आहेत. परंतु मरीन ड्राईव्हला काय आहे? तर टेट्रापॉड्स आहेत. आणि मित्रांनो टेट्रापॉड्स काय आहेत? विविध आकाराचे दगड आहेत आणि त्याला काय म्हणतात? प्रोमेनाड असं देखील म्हणतात. आणि मित्रांनो यामुळे या ठिकाणी वाळू नाही तर काय आहे? दगड आहेत. पर्याय डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 91, मुंबईत पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? या ठिकाणी मुंबई किंवा महाराष्ट्र किंवा भारतामध्ये पोलीस स्मृती दिवस आहे तो 21 ऑक्टोबरला पाळला जातो. पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. आणि पोलीस स्थापना दिवस कधी? 2 जानेवारी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 92, माउंट मेरी चर्च मुंबईत कोणत्या भागात आहे? माउंट मेरी चर्च मुंबईतील वांद्रे या भागात आहे. कुठे आहे? वांद्रे, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 93, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मुंबई विद्यापीठाची स्थापना आहे ती 1857 ला झाली होती. पर्याय ए आपलं उत्तर आहे. 1857 ला 3 विद्यापीठ स्थापन करण्यात आली. पहिलं कोलकाता, दुसरं मुंबई, तिसरं मद्रास. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 94, मुंबईतील हँगिंग गार्डनला कोणाच्या नावाने ओळखले जाते? हँगिंग गार्डनला मित्रांनो फिरोजशाह मेहता उद्यान या नावाने देखील ओळखलं जातं, म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 95, जुहू बीच कोणत्या उपनगराच्या जवळ आहे? जुहू बीच आहे तो अंधेरी आणि विलेपार्लेच्या जवळ आहे. पर्याय बी. प्रश्न क्रमांक 96, महाराष्ट्राच्या विधानसभा सदस्यांची एकूण संख्या किती आहे? विधानसभा विचारलं की 288 आणि विधान परिषद विचारलं की 78. आपल्याला काय विचारले? विधानसभा म्हणजेच पर्याय बी आणि विधान परिषद विचारलं तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 97, मुंबईतील कोणती गुहा युनेस्को जागतिक वारसा आहे? गुहा विचारलं की घारापुरी लेणी. पर्याय सी. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रायगड जिल्ह्यामध्ये. परंतु भाग कशाचा आहे? मुंबईचा आहे. प्रश्न क्रमांक 98, मुंबईतील सर्वात उंच ठिकाण कुठे आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक टेकडी आहे जिला मुंबईतील सर्वात उंच ठिकाण मानलं जातं, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 99, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा या मुंबईतील काय आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे, दहिसर, पोईसर, ओशिवरा आणि मिठी या काय आहेत? मुंबईतील प्रमुख नद्या आहेत, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार? पर्याय सी, नद्या आहेत. आणि प्रश्न क्रमांक 100 आहे, बृहन्मुंबई या प्रदेशात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बृहन्मुंबईमध्ये 2 जिल्हे येतात. कोणते कोणते? तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, म्हणजे या ठिकाणी पर्याय बी आपलं उत्तर आहे, 2 जिल्हे. तर या ठिकाणी आजचे मुंबई बद्दलचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले असतील आणि स्पष्टीकरण देखील समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याची PDF डाउनलोड करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.